उमदी पोलीस ठाणे हद्दीतील गोळीबार करून जीवे मारण्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जेरबंद। दिनांक 24/12/2023 रोजी उमदी पोलीस ठाणे हद्दीतील मौजे कागनरी तालुका जत जिल्हा सांगली येथील रहिवासी असलेले पापण्णा रतनसिंग लमानी त्यांचा मुलगा अभिजित यांच्यासोबत त्यांचे सासरे जयराम लमानी यांच्या शेतामध्ये ऊसतोड सुरू असल्याने शेताजवळ असलेल्या सामायिक रस्त्यावर बोलत उभे असताना तुकाराम धनसिंग लमानी यांचा लहान मुलगा प्रकाश तुकाराम लमानी हा जोरात चालत आला व त्याने फिर्यादी व त्यांचा मुलगा अभिजित यांच्याशी मागील भांडणावरून शिवीगाळ करून धमकावण्यास सुरुवात केली। भांडणादरम्यान आरोपी प्रकाश लमानी यांनी त्याच्या जवळील अवैध गावठी पिस्तूलने फिर्यादी यांचा मुलगा अभिजित यास जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळी झाडली होती। सदर घटनेमध्ये फिर्यादी यांचा मुलगा अभिजित याचे डाव्या पायाचे मांडीत गोळी लागून तो जखमी झाला होता। जखमी यांच्यावर विजापूर येथे खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेण्यात आला आहे। गुन्हा घडल्यापासून यातील पाहिजे आरोपी प्रकाश लमानी हा गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारासह फरार होता व मिळून येत नव्हता। सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे उमदी पोलीस ठाणे यांच्याकडे देण्यात आला आहे। दिनांक 23/1/2024 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी प्रकाश लमानी व त्याच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गावी येणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोलीस ठाण्याकडील स्टाफसह तात्काळ कागनरी येथे जाऊन मिळालेल्या बातमीप्रमाणे आरोपीस ताब्यात घेतले आहे। आरोपीकडून सदर गुन्ह्यात फायरिंग करून जखमी करण्यासाठी वापरण्यात आलेले अवैध गावठी पिस्तूल हत्यार जप्त करण्यात आलेले आहे। आरोपी प्रकाश लमानी यास अटक करून माननीय न्यायालय समक्ष हजर केले असता माननीय न्यायालयाने आरोपीची 4 दिवस पोलीस कस्टडी मंजूर केली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व उमदी पोलीस ठाणे करत आहे।